तापी माता आहे आमच्या मुक्ताईनगरला. एकदम काही तापीच्या तटकावर शहर बसलेलं नाही, पण त्या शहराचं त्या नगराचं वर्णन ज्यावेळेला नामदेवरांनी केलं त्यावेळेला ते म्हणतात तापीचे तिरी महदग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन. त्या क्षेत्राचं वर्णन आहे. आदिशक्ती मुक्ताबाईच्या समाधी दिग्दर्शनाचं केलेलं, त्यांनी स्थळाचं दिग्दर्शन केलं त्यावेळेला वर्णन केलं. का? पवित्रते संबंधात केलेलं वर्णन आहे. काय गोष्टी दिसायला अपवित्र दिसतात, पवित्र असतात. एक पवित्रतेची यादी तर आश्चर्यकारक आलेली आहे का? उच्चिष्टम शिवनिर्माल्यम शवकर्पटम वमनम काकविष्टा समुद्भवात. ही 5 गोष्टींची यादी. काय काय पवित्र आहे? उच्चिष्टम, जगामध्ये एक उष्ट पवित्र आहे. उष्ट पवित्र आहे? अरे उष्ट तर कोणीच कोणाचं खाऊ नये, पण उष्ट पवित्र आहे. महिलांनो, वारकऱ्यांनो ऐका, कोणतं उष्ट पवित्र आहे? तुम्ही गाईला दूध काढता त्यावेळेला अगोदर वासरू सोडलं जातं. वासरू सोडलं की ती गाय काय सोडते? पानं सोडते. पानं सोडलं की अख्खं दूध तुम्ही गाईला पिऊ देता का? आपण पानं सोडलं की बच्चे ओढून घेतो आणि दुधाची धार बादलीत काढतो. त्या बच्च्याच्या ओठाला जिभेला तोंडाला दूध लागलं की आपल्याला समजतं गाईला पाना सुटला. अगोदर त्या गाईचं उष्ट दूध कोणी केलं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? तुम्हाला काही ताण आला का कीर्तनाचा? खाली येऊ का तिकडं? तुम्हाला काही कोका कोला लिमका थम्सअप काही फराळाचं काही ताण नाही ना तुम्हाला? असं बर्डन घेऊन टेन्शन घेऊन कीर्तनाला बसू नका बरं का. एकदम वेळेत. जमाना ऑनलाईन झाला त्यामुळे आता कीर्तन ऑनलाईन झालेलं आहे, सगळं ऑनलाईन. काय माणसं घरी पाहून राहिले, घरी आपला आनंद. सगळं जग ऑनलाईन झालं. पण जग ऑनलाईन झालं म्हणजे सगळं सुखी झालं असं म्हणता येत नाही. नाही म्हणता येत. अहो, एक माणूस आपल्या बायकोला म्हटलं मला लाडू खावी वाटताय परवा. ती म्हटली लाडू? आता तो उपवास आहे नवरात्राचे. नाही नाही मला खावी वाटताय. बरं बरं. आता तो बकासूरच होता. ती म्हणे तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा, मला आता वेळ नाही. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटतात का कुठं? ती म्हणे आजकाल पोरं ऑनलाईन भेटतात, तुम्ही लाडूचं काय घेऊन बसले? हा घ्या नंबर. त्यानं फोन लावला. शक्यतो जेवढे ऑनलाईनचे नंबर आहे टोल फ्री, तिकडून बाईचाच आवाज येतो. मारा काय कंपन्यावाल्यांनी डोकं चालवलं. त्यांना माहिती आहे जादू फक्त याच आवाजात आहे. म्हणून काय माणसांना आशेनं नुसतं फोनच लावत राहता, काम नाही धंदा नाही. तर म्हटलं लाव. हॅलो. तिकडून एक बाई बोलत होती. ती म्हटली नमस्कार, हल्दीराम स्वीट मार्ट. बरं. तो म्हटला हल्दीरामला फोन लागला. ती म्हटली मराठी करता 1 दाबा, हिंदी करता 2 दाबा, इंग्रजी करता 3 दाबा. यानं मराठीचं बटन दाबलं. ती पुन्हा बोलायला लागली. स्वीट मध्ये काही खरेदी करायचं असेल तर 1चं बटन दाबा, नमकीन पाहिजे असेल तर 2चं बटन दाबा, खारं काही पाहिजे असेल तर. हा म्हणे खूप झाली आपल्याला लाडू घेणार आणि नुसती बटन दाबायला लावून राहिली. पण स्वीटच पाहिजे आपल्याला. पुन्हा स्वीटचं 1 नंबरचं बटन दाबलं. 1 नंबरचं बटन दाबल्यावरती बाई म्हणायला लागली लाडू खरेदी करायची असले तर 1चं बटन दाबा, पेळा खरेदी करायचा असला तर 2चं बटन दाबा, आणि मिठाई खरेदी करायची असली तर 3चं बटन दाबा. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. त्याला लाडूच पाहिजे होते. ती म्हटली बुंदीचे लाडू घेण्याकरता 1 दाबा. काय ताण आहे म्हणे चला. मोतीचूरचे लाडू घेण्याकरता 2 दाबा आणि रव्याचे लाडू घेण्याकरता 3 दाबा. यानं 1चं बटन दाबलं. त्याला वाटलं झालं आता. ती बाई म्हणे 1 किलो करता 1 दाबा, 10 किलो करता 2 दाबा आणि 1 क्विंटल करता 3 दाबा. गडी नागपूर जिल्ह्यातला होता. त्यानं 3चं बटन दाबलं, फोन कट केला. त्या बाईचा रिटर्न कॉल यायला. हॅलो. तो म्हटलं बोला साहेब, आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा बाबा हे कोण्या पत्त्यावर पाठवणे लाडू? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहो. लहान्यासोबत बोलण्याकरता तुम्ही 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2 दाबा आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3 दाबा. जो त्या बाईनं फोन कट केला अजून फोन लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? फार ऑनलाईन. तसं कीर्तनही लोकांचं आता कसं डेव्हलप झालं. हो सध्या तर लोकांनी जो महोत्सव आयोजित केले त्या नवरात्रीत, अरे बापरे बाप. आदल्या दिवशी गौतम ऋषीची कथा आणि दुसऱ्या दिवशी गौतमी. काय ताल आहे. आदल्या दिवशी हिंदवी स्वराज्य सांगायचं आणि दुसऱ्या दिवशी स्वराज्यच हिंदवीचं. त्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. चला पुढं.
त्यामुळं वेगळे वेगळे कार्यक्रम आहे. काय पवित्र आहे का माझ्या आयांनो? अगोदर गाईचं दूध कोणी उष्ट केलं? वासराने. आणि मग ते दूध भांड्यात काढलं. तेच दूध गाईच्या दुधाने अभिषेक केला देवाचा. माझ्या भगवतीचं पूजन केलं. दही, दूध, तूप, लोणी अनेक पदार्थ त्या दुधापासून बनले. गाईचं दूध उष्ट आहे, पण उष्ट वासरानं केलेलं दूध देवपूजेला चालतं. त्या दुधा इतकं पवित्र या जगात काही नाही. इतकं पवित्र गाईच्या दुधाला मानलेलं आहे. म्हणून उच्चिष्टम. चला पवित्रतेची यादी सांगतोय तुम्हाला. शिवनिर्माल्यम. भगवान शंकराला दिलेली एक वस्तू पवित्र आहे. शिवनिर्माल्यम. जल भगवान शंकराच्या, भगवान महादेवाच्या पिंडीवर घातलं जात. आता जल पिंडीवर घातलं जातं, पण ते जल वाहत जात. गंगा माता देवाच्या मस्तकावरून खाली पडली. कुठून? डोक्यावरून. तिचा वेगच देवानं धारण केलेला आहे. तिचा ओघ परमात्म्यानं धारण केला. भगवंताने त्या गंगा मातेला आपल्या जटेतून जागा दिली. जटाशंकरी म्हटलं तिला. ती वाहायला लागली. अगोदर होती देवाच्या डोक्यावर, तिथून खाली पडली. पण भगवान महादेव म्हटले ती मस्तकावरून जरी खाली पडलेली असली तरी पुन्हा मस्तकावर घालायला अडचण नाही. ते निर्माल्य झालेलं नाही. शिवनिर्माल्यम. वमनम. एक वांती पवित्र आहे. बापारे, वांती. बायकोनं कितीदा म्हटलं की माझं तुमच्यावर खूप जीव आहे, एवढी वांती पेता का एकदा? ऐकायला बरं वाटत नाही. बोलायचं कसं? बिभत्स असेल तो. उलटी कोणी पिऊ शकते का? उलटी. वमनम. अरे पोटातली घाण कोणी पिऊ शकते का? पण एक पोटातली घाण सुद्धा पवित्र आहे. मधमाशीनं यावं, मध गोळा करून आणावं, आणि गोळा करून आणलेलं ते मध त्या पोळीत ओकावं. मध गोळा करून आणायचं, ओकायचं, गोळा करून आणायचं, ओकायचं. पण त्या मधमाशीनं ओकलेलं तिच्या पोटातलं घाणीतलं कृत्य ते मध इतकं गोड आहे आणि इतकं पवित्र आहे की पंचामृतामध्ये जोपर्यंत देवाच्या अभिषेकाला मध घालत नाही तोपर्यंत देवाचा अभिषेक होत नाही. वमनम. चला 5 वेळा तुम्ही टाळ्या वाजवणार आहे का? कोणत्या कोणत्या वाजवल्या तुम्ही टाळा ऐका. उच्चिष्टम गाईचं दूध. शिवनिर्माल्यम गंगा. वमनम वांती. आता पुढं शवकर्पटम. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र आहे. प्रेताच्या, प्रेतच पवित्र आणि त्याच्या अंगावरचं वस्त्र कसं पवित्र? पण एका प्रेताच्या अंगावरचं वस्त्र सुद्धा पवित्र आहे. जो आपण सोळ नेसतो ना, त्या सोळ्याचा जो धागा आहे, जे कापड आहे रेशमाचं, ते एका किड्याच्या अंगावरचं वस्त्र आहे. तो तंतू विणत जातो किडा, आणि विणता 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 त्या किड्याला मरण येतं. तो जेव्हा मरतो तेव्हा सुद्धा त्याच्या अंगावरून त्यानं धागा विणलेला असतो. कोसला विणलेला असतो. तो कोस त्याने विणलेला असला की तो धागा काढणारा माणूस अगोदर त्या किड्याचं प्रेत बाजूला करतो आणि मग त्या धाग्याचा कापड बनवतो आणि तो पूजेला चालतो. शवकर्पटम. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र आहे. शेवटची 5वी गोष्ट सांगतोय का? का कविष्टा समुद्भवात. और वांती पवित्र यात नवल नाही, उष्ट पवित्र यात नवल नाही, शिवनिर्माल्य पवित्र यात नवल नाही, शवकर्पटम प्रेताच्या अंगावरचं वस्त्र पवित्र यात नवल नाही. कावळ्याच्या पोटातून बाहेर पडलेली विष्ठा सुद्धा पवित्र आहे. का? कागाची या विष्ठा जन्म पिंपळा पांडव कुळासी पाहता दोष. पांडव कुळाशी पाहता दोष. कागाची या विष्ठा दोष पांडव कुळासी पांडव कुळाशी पाहता दोष. पांडव कुळाशी पाहता दोष. कुळाशी
गाठी सांगता सांगता आपल्याला पार पुढे जावं लागेल. कावळ्याच्या विष्ठात पोटातली बाहेर निघालेली विष्ठा घाण सुद्धा पवित्र आहे. कावळ्याच्या पोटात बी जावी पिंपळाची, ती राफवल्या जावी, ओकडल्या जावी, आणि ती बी कावळ्याच्या विष्ठेतून बाहेर पडावी. तिथं पिंपळाच्या झाडाचा जन्म होतो. इतकी त्याची विष्ठा पवित्र आहे. जगामध्ये अनेक गोष्टी पवित्र आहे, पण या पवित्रतेच्या यशो शिखरावर या सगळ्या गोष्टी स्वतः पवित्र आहे, त्या दुसऱ्याला पवित्र करू शकत नाही. स्वभाव आहे. लोहाचे कणक होय परी हे सामर्थ्य परीसीच आहे. लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य परीसाकडे आहे, पण दुर्गुण हाय लोखंडाचं सोनं करतं ना फक्त ते परीस लोखंडाला सोनं करतं. याचा अर्थ तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. गुण हवा संतांसारखा. चंदन हे स्वतःही सुगंधी आहे, आणि ज्यानं चंदनाला हात लावला त्यालाही ते पवित्र करत. असं पवित्रतेचं ठिकाण सांगा महाराज. स्वतः स्वयंसिद्ध, जशी जीभ ही स्वतंत्र आहे, स्वयंसिद्ध आहे. डोळ्यानं अख्खं जग पाहता येतं, म्हणून जग पाहायला काही दुसरं आणावं लागतं का? डोळा पाहायला काही दुसरं आणावं लागतं का? जिभेने सगळ्याच पदार्थाची चव घेता येते, सगळ्याच. मग जेवण झालं की सगळी माणसं हात धुता. तुम्हाला तुमच्या गावात एखाद्या बहादर भेटला का की मी माझी जीभ धुवून येतो बा म्हणणारा? वास्तविक चव कोणी घेतली? जिभेनच. पण ती स्वसंवेद्य आहे, तिला धुवावं लागत नाही. नतद भास येते सूर्यो न शशांको न पावका. गीता माऊली बोलते सूर्य जग प्रकाशित करू शकतो, पण याचा अर्थ सूर्य पाहायला दुसरा प्रकाश आणावा लागत नाही, तो स्वसंवेद्य आहे. तसे असे स्वसंवेद्य सांगा पवित्र, का ज्यांची पवित्रता जगालाही आहे आणि स्वतःलाही आहे. महाराज म्हटले असं चरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर सर्वात तीर्थ पवित्र आहे. हे सगळे तीर्थ जिथं पवित्र व्हायला जाता त्या संतांकडे तुम्ही जा. पवित्र आहे का महाराज ते? या भूमंडळातलं तुम्हाला एकमेव पवित्र ठिकाण सांगतो. कोणतं? सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबर आहे पवित्र सोहळी, फक्त सोहळी. चाल पहिल्या चरणाची गोड म्हटली. सोबत वाजवणारे सापडतील. त्या दिवशी आमच्यात भरत बुवांनी म्हणजे दत्ता महाराजांनी सोबत सारखं वाजवलं शेवटपर्यंत. तुम्ही होतात तुझी सोबत चाल गायली. चाल गाता येते सोबत, सोबत आलाप कुठं घेता येतो?
पण ही मंडळी सोबत इतकी तयारीची आणि इतकी एकमेकांशी एकरूप झालेली की सगळ्यांसोबत ही मंडळी समन्वयानं गाणं कसं असतं, भजन कसं असतं, या मंडळीकडून खऱ्या अर्थाने शिकावं. पवित्र सोवडी एक तीच भूमंडळी, या भूमंडळामधलं पवित्रतेचं ठिकाण जगद्गुरु तुकोबारे म्हटलं मी तुम्हाला सांगतो, ते इतकं ठिकाण पवित्र आहे की तीर्थे तया ठाया येते पुनीत भावया, पर्व काळ पाया तडी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तडी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तडी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तडी वसे वैष्णवा. ओ तीर्थे पर्व काळ येती पाया पे सकळ, येती पाया पे सकळ, येती पाया पे सकळ. तीर्थे पर्वकाळ येती पाया पे सकळ, किंवा तीर्थे तया ठाया येती पुनीत वावया, पर्वकाळ पाया तडी वसे वैष्णवा. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मा ध्यान काळी येती पुंडलिका जवळी. करती आंघोळी वंदिती चरण, इतकं ज्यांचं चरण पवित्र आहे त्यांना संत म्हणतात. जे संतांच्या समवेत गेले ते पवित्र झाले, ते धन्य झाले. म्हणून आपण आपल्या आयुष्याची पावित्रता जोपासायची असेल तर तुम्हाला ज्ञानोबाई शिवाय, तुम्हाला माझ्या आदिशक्ती चितकला जगन्माता मुक्ताबाई शिवाय कुठलाही पर्याय नाही. अहो जग अपवित्र झालं तर ते पवित्र करण्याची ताकद ठेवतात. तीर्थाचं काय, हे जगच पवित्र करण्याकरता संत महात्मे या जगाला शुद्ध करण्याकरता साधू संतांनी अवतार कार्य संपन्न केलं. आपणही त्यांच्या दिशेनं जाऊन आपलं जीवन धन्य करूया, पवित्र करूया. का होतं इतकं पवित्र आहे, त्यांच्या जीवनात त्यांनी ही पवित्रता मिळवली कशाच्या आधारावर, त्याचा आधारच तुकोबाऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, भाव, अखंडित प्रेम भाव, प्रेम भाव, हो ढाले गुरुजी. भाव, प्रेम भाव, प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम भाव, भाव, प्रेम भाव, प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव,
जितकं ते स्पीडली म्हटलं तितकं आवरून सुद्धा म्हणता आलं पाहिजे. ते सोपं नाही सगळं, पण त्यांच्यावर विशेष कोट्यातून ज्ञानोबांची कृपा आहे. अनेक वर्ष झाली आहे ना. वा, ज्यांचा आवडता देव, का त्यांनी ती पवित्रता मिळवली? कारण त्यांच्या आवडीचाच विषय देव आहे. आपल्या आवडीचा विषय देव नाही. आपल्याला देव सोडून सगळंच आवडतं जगात. देव कुठे आहे आपल्या आवडीचा विषय? ज्यांच्या आवडीचा विषय देव आहे, परमात्मा आहे, जीवन त्यांचं धन्य आहे, जीवन त्यांचं पवित्र आहे, जीवन त्यांचं सोज्वळ आहे. आपलंही जीवन जर देवाच्या दिशेनं गेलं तर आपलं जीवन पवित्र होईल, धन्य होईल. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एक सूत्र सांभाळलं, अखंडित प्रेम भाव. इथं प्रेमाच्या रोज व्याख्या बदलत आहे. आपल्याला प्रेम करणारी माणसं भेटतात, पण सगळी सारखी मिळते तिला सगळं शेवून. एक परवा मला भेटला, तो म्हणे मी कविता करतो. म्हटलं कोणत्या करता? म्हणे प्रेम. प्रेम हा विषय आपला स्वतंत्र आहे म्हणे महाराज. म्हटलं सांगा बाई एखादी कविता. त्यानं त्या कवितेत लिहिलं होतं, पाहताच ती बाला कलिजा खलास झाला आणि पाहून तिच्या बापाला दरदरून घाम आला. म्हटलं तू या इकडच्या कामाचा नाही, तू प्रेम करू शकत नाही. अरे प्रेम माझ्या आईनं केलं, रुक्मिणी आई साहेबांनी परमात्म्यावर. प्रेम तुमच्या माझ्या 50 वर्ष झाले तुमच्या माझ्या बापाच्या लग्नाला, पण आपली आई जी आपल्या बापावर करते, तिच्या मालकावर करते, ते शुद्ध प्रेम. जी एका पाताळावर प्रपंच थाटून मालकाबरोबर राहते ती प्रेम. अपमानात, गरिबीत, आजारपणात जी नवऱ्याचा हात सोडत नाही, खरंच सत्व प्रेम, शुद्ध प्रेम तिथं शोधून यावं. जी बहीण भावावर करते ते प्रेम. जी मालक मालकिनीवर करतो, मालकीन मालकावर करते, पत्नी पतीवर करते, ती शुद्ध प्रेम. आपल्याला त्या शुद्ध प्रेमाचा परिचय कुठे? आपण या प्रेमाच्या बाजारात व्हायला लागलो. तरुण मुली, तरुण मुलं, कृपा करून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप सुंदर जीवन आहे. अरे आपण जिथे प्रेम 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 हा शब्द उच्चारतोय तिथं प्रेम. एक मला म्हटला, तो म्हटला प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. ताजमहल तो हमें भी बनवाना था लेकिन लोन पास हुआ नहीं. कर्ज काढून ताजमहल बांधायची तयारीत आहे पोर. अरे ऐक, तू हे 2-4 पहिले हप्ते थकेला HDFC चे तेवढे भरून टाक. तू काय ताजमहल बांधतो भल्या माणसा? तुझ्या बच्चं काम आहे का ते? आपलं प्रेम नाही. ज्यांचं अखंडित देवावरती प्रेम आहे, देव त्यांच्याकडे कानाडोळा करत नाही. आमचे गुरुजी प्रल्हाद बहादूर दृष्टांत सांगायचे, अडचणीचा काळ आला, अखंड प्रेम देवावर असलं की देव मार्ग काढतोच. महाराज काहीही करेल तो, पण मार्ग काढतोच. अखंड प्रेम पाहिजे देवावरती. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, त्यात कधी खंड पडू नये. अखंड दया तुझी प्रीती, ही अखंड दया. ज्याचा अखंडित देवावर प्रेम आहे, देव त्याचा वाली होतो. कोणाचा झाला? मी तुम्हाला तुमच्याच विदर्भाला अनुसरून उदाहरण सांगतो. आमचे गुरुजी सांगायचे, म्हणजे 4 मित्र एकत्रित आले आणि 4 मित्र एकत्रित येऊन त्यांनी कापसाचा धंदा चालू केला. भरपूर कापूस खरेदी केला. दसऱ्याला मुहूर्त केलं, 7,000ने कापूस खरेदी केला आणि 10,000 रुपये क्विंटल कापूस होईल याची वाट पाहत 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 त्यांनी गोडाऊन मध्ये कापूस भरून ठेवला. 4 मित्रांनी गुंतवणूक केली होती. 50-50 लाख रुपये 4 जणांनी त्या कापसाच्या उद्योग त्या व्यापारामध्ये घातलेले होते. कापूस गोडाऊन मध्ये भरलेला आहे. नशीब असं, योग असे, त्या गोडाऊन मध्ये कापसाचा भाव तर वाढला नाही, उलट गोडाऊन मध्ये उंदर झाले आणि नुकसान व्हायला लागलं. काय ताप झाला म्हणे, उंदर झाले. आता उंदर कसे मरतील? त्यांनी औषध आणलं उंदीर मारायचं, पण ते वर्तमानपत्र वाचणारे उंदीर होते महाराज. ते मागचं पान वाचायचे, त्याच्यावरती उंदराची ऍडव्हर्टाईज येते ना औषधीची, ते औषध खायचे नाही. सध्या उंदर औषध खात नाही, ते औषधी पितात. आमच्या गावच्या एका माणसानं औषधी घरी आणली आणि ग्लासात टाकता टाकता 2-4 थेंब दारूचे खाली सांडले. उंदरानं ते 2-4 थेंब चाटले. 4 पायाचा उंदीर 2 पायावर उभा राहिला. बिल्ली का गई रे? लोक त्याला सांगत होते तू खाली ये, तुझ्या बच्चं काम नाही, ते एका झपाट्यात घेऊन जाईल तुला. ते वर्तमानपत्र वाचणार होते, खाल्ली नाही औषधी. काय ताप झाला ते म्हटले, उंदर वाढले गड्या, भाव वाढ नाही, उंदरच वाढले. आता कापूस कसा सांभाळायचा? त्यांनी एक मांजर पाळलं. आमचे गुरुजी सांगायचे, मग ते मांजर पाळला. आता या मांजरेचा खर्च कोण करेल? 4घांनी 4 पाय वाटून घेतले आणि महिन्यातला एक आठवडा वाटून घेतला. एक आठवडा प्रत्येकानं मांजर सांभाळायचं ठरलं. आठवडा याच्याकडं, आठवडा त्याच्याकडं, आठवडा त्याच्याकडं, आठवडा ते असं वाटून घेतलं.
चौघे जण ते आपलं मांजर सांभाळायचे. ते मांजर दिवसभर उंदीर खायचं आणि संध्याकाळ झाली की शेजारी दूध प्यायला जायचं. मांजर ते शेजारनीनं पाहिलं, रोजच येते म्हणे, तू उद्या ये. त्या दुसऱ्या दिवशी ती बाई तयारीतच बसली, मांजर येणार त्या टायमाला. तिने सांडशी हातात घेतली, आता येईल तेव्हा येईल, आता येईल तेव्हा येईल. चुलीवर दूध ठेवलेलं होतं. मांजर आली बुवा आणि त्या मांजरीनं पातेल्यात मुडकं घातलं. ते पातेल्यात तोंड घालता बरोबरच या बाईनं मरण भरत बुवा ते मांजर. फेकून मारली सांडशी. जशी सांडशी फेकून मारली तसा त्या मांजरीचा पुढचा पाय गेला. रक्त व्हायला लागलं. लंगळत लंगळत तो पाय, प्रचंड त्रास त्याला. ती त्या गोडाऊन मध्ये आली. खूप त्रास येताना तिला झाला, पायाला दुखापत झालेली. दुसऱ्या दिवशी चौघ फेरफटका मारायला आली. त्यांनी मांजर दुखापतग्रस्त पाहिलं. ते म्हटले, का रे कोणाचा पाय हा? 4 पाय वाटून घेतले होते. त्यातला एक म्हटलं माझा इकडे. अरे म्हणणे ना तिला हॉस्पिटलला. यस, मी घेऊन जातो. त्याने त्या मांजरीला हॉस्पिटलला नेलं. तिला बँडेजची पट्टी गुंडळली. ते काय पट्टी कोणती पट्टी? ते ड्रेसिंगची पट्टी आपण बांधत नाही. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, प्रल्हाद भाऊ सांगायचे त्या भाषेत. चिंदी बांधली. कशाला? तिच्या पायाला. एक गाठ पाडू दिली तिने, पण ते चिंदू कसं लोंबत राहिलं. दुसरी गाठ पाडू दिली. आता मांजर निवांत थांबणारा प्राणी नाही महाराज, ते असं लोंबत होतं. जाऊ द्या, डॉक्टर म्हटले थोडा वेळ टिकली चिंदी तरी खूप झालं. ते मांजर गेलो गोडाऊन मध्ये, दिवसभर उंदर खाल्ले. पशु काय पाप पुण्य जाणं. ती संध्याकाळी दूध पुन्हा ती त्याच घरात जायला निघाली. महाराज ती बाई बसलेलीच होती. ती म्हणे, आली का, ये घाल तू फक्त मुडक. तुझं नाही दुसरं टंगळ तोडलं तर नावाची शांताबाई म्हणू नको मला. ते मांजरीनं नुसतं तोंड पातेल्यात घालणार तेवढ्यात या बाईनं दुसऱ्या दिवशी सांडशी फेकून मारली. पण आज तिचा नेम हुकला. आणि तो नेम हुकवण्याच्या नादात मांजरीनंच तितकी चपळी केली. अलगद चुलीवरून उडी मारली. पण घडलं असं, चुलीवरून उडी घेण्याच्या नादात त्या मांजरेचा पाय चुलीत पडला आणि ती चिंदूक पेटलं. ती चिंदूक पेटल्यावर ते मांजर घाबरलं. अरे बापरे, ती म्हणे आग लागली. ती म्हणे इथं थांबण्यात मजा नाही बापा, आपल्या घरी चला, आपल्या घरी चला, आपल्या घरी चला. आता तिचं घर गोडाऊन कापसाचं. जो गेली महाराज, जो पेटला कापूस, धाड 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 पत्र उडत होते. हे चौघ 4 बाजूने शूटिंग काढत होते. सगळं संपलं. आग कशामुळे लागली याचा तपशिलात शिरून तपशिलातली माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं, याच्या पायामुळे आग लागली. पा काळ कसा बदलतो. त्या तिघांनी याच्यावर गुन्हा दाखल केला. सांगितलं याच्यामुळे आमचं नुकसान झालं, तुम्ही याला आमची नुकसान भरपाई करून द्यायला. अरे तो म्हणे मी संपलो ना तुमच्यासोबत, तुमच्या बरोबर माझी 50 लाख रुपये गेले, असा काय खोटा तू गुन्हा दाखल करता. अरे मलाही मुलं बाळ आहे, जरा तुमच्यासारखं माझं आहे बघा, असा चुकीचा आरोप करू नका रे. ऐकलं नाही. कोर्टात केस गेली. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. निकाल सुनावण्याची वेळ आली. तिघ एका बाजूला आहेत आणि एक एका बाजूला आहे. जज साहेबांना निकाल सुनवायचा होता. त्यावेळेला जो आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता त्यानं सांगितलं, साहेब खरं बोलणाऱ्याचा या जगात न्याय होतो नाही होतो माहिती नाही, सोडलं तुमच्यावर. उद्यापासून मी यांना मला वाचवा. वकिला मला मी सांगेल, मला वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगेन साहेब. मी माझ्या नशिबाचा भोग आहे शेवटी. आता साहेबांनी 2 प्रश्न विचारले. ज्या मांजरेच्या पायाला आग लागली तो पाय कोणाचा? तो आरोपी म्हटला साहेब माझा. उरलेले 3 पाय? ते म्हटले आमचे. बर बर. साहेब म्हटले ज्या पायाला आग लागली त्याच पायाला दुखापत झाली होती का? म्हटले हो साहेब, त्याच पायाला दुखापत झाली होती, म्हणून तर त्याला चिंदी बांधलेली होती. वा वा. साहेब म्हटले सरळ आहे, ज्या पायाला दुखापत आहे त्याच पायाला जर आग लागली असेल तर दुखापत झालेला पाय खाली टेकत नाही. त्या आग लागलेल्या दुखापतग्रस्त जीवाला, त्या पायाला काही कारण नसताना गोडाऊन मध्ये कोणी आणलं? ते म्हटले ते 3 तर आमचे होते हो. मग तुम्ही 3 मिळून याचं नुकसान भरपाई करून द्या.
हा तुम्ही तुमच्या तिघांमुळे एकटा लंबा झाला. आता हसून मोकळे झालात ना तुम्ही. ऐका, तो मांजरेचा दुखापतग्रस्त एक पाय म्हणजे जीव, ते तिघ पाय म्हणजे अहंता, ममता आणि वासना. जीवाला दुःखित करणारी अहंता आहे, जीवाला दुःखित करणारी ममता आहे आणि जीवाला दुःखित करणारी वासना आहे. हे वासनेच्या, ममतेच्या आणि अहंतेच्या सहवासात गेले की जीव दुःखी होतो, पण जीव देवाच्या संगतीत गेला की सुखी होतो. तुका म्हणे बाहेर घातली यावरी होईल कैवारी नारायण देवा. काय चांगलं करायचं आणि काय वाईट करायचं आता तू कर. ही भूमिका ज्यांनी आयुष्यभर जोपासली त्यांना संत म्हणतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव. देव अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, अखंडित